काल होती आषाढी एकादशी आणि देवशयनी एकादशी पण आपण म्हणतोय त्याला. का तर भगवान विष्णू 4 महिन्याच्या निद्रिस्त अवस्थेत जातात आणि भगवान शंकर 4 महिने पूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात असं म्हटलं जाते. तर काल उपवास धरला असेल बऱ्याच जणांनी, मीही उपवास धरलेला होता. सकाळी पण सांगते तुम्हाला गंमत, सकाळी आईंच्या मंदिरमध्ये गेलो, तिथं चिवडा, शाबू चिवडा आणखी शाबूची खिचडी हे दिलं जात होतं. तर मला शाबू चिवडा मिळाला, तो खाल्ला गेला. त्याच्यानंतर आम्ही राधाकृष्ण मंदिरला गेलो. राधाकृष्ण मंदिरला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर पण लगेच तिथं खिचडी वगैरे वाटप चालू होतं रस्त्यात, का तर एकादशी असल्यामुळं. तर तिथं खिचडी खाल्ली गेली. त्याच्यानंतर येताना परत विठ्ठल मंदिरच्या तिथं शाबू चिवडा, त्याच्यानंतर केळी काही घेतली नाहीत पण शाबू चिवडा, वेफर्स, त्याच्यानंतर काय बरं चिक्की, त्याच्यानंतर राजगिराचे लाडू, हे सगळं होतं. ते खाल्लं गेलं. म्हणजे बघा एकादशी आणि दुप्पट खाशा असा प्रकार झाला तो. आणि तुम्हाला सांगू यातलं सगळं खिचडी म्हणा, वेफर्स म्हणा, शाबू चिवडा म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी अनहेल्दी आहेत. ह्या पित्त वाढवणाऱ्या आहेत. त्यामुळं पित्त वाढलं तुमचं की तुमचं मन आणि शरीर दोन्ही अस्थिर होणार आणि तुमचं सेवेत मन लागणार नाही, तुमचं उपासनेमध्ये मन लागणार नाही. तर ह्या गोष्टी खाऊन जर आपण उपवास करत असू, काल लिटरली माझं तसंच झालं. आणि तुम्हाला सांगू नामस्मरणावर लक्ष नव्हतं. मला असं वाटायला मी दरवर्षी उपवास धरते असं नाही, पण नामस्मरण भजन वगैरे त्या दिवशी केलं. तुम्ही उपवास नाही धरला तरीसुद्धा मला माझ्या मते ते आईंच्यापर्यंत पोचते. का तर तुमचं मन आणि शरीर स्थिर ठेवून तुम्ही जर उपासना केली, भजन केलं तर ते खूप जास्त देवाला प्रिय आहे. मग दिवस आणि रात्र ते उपवास धरायचं, आणखी पित्त वाढवायचं आणि देवाकडं पण लक्ष नसते मग. आणि जे लोक दूध, फळं, भरपूर पाणी हे घेऊन फलाहार व्यवस्थित करून जे लोक उपवास धरतात ना, त्यांचा उपवास अगदी योग्य असतो आहे आणि त्या उपवासानं शरीर मन पण प्रसन्न राहतं आहे. हे आपण खिचडी, त्याच्यानंतर हे चिवडा, त्याच्यानंतर वेफर्स, हे सगळं तळलेलं वगैरे खाऊन ह्याचा काही उपयोग नाही. लिटरली तुम्हाला खरं सांगते, मी संध्याकाळपर्यंत मला पित्ताचा एवढा त्रास झाला आणि मला अक्षरशः नाही निभला तो उपवास. मी संध्याकाळी चपाती भाजी खाल्ली. मला आता कुणीतरी नावं ठेवतील किंवा काहीतरी हे करतील, पण मी तुम्हाला खरं सांगते मला नाही तो उपवास सहन झाला आणि मी लिटरली तो चपाती भाजी खाऊन सोडला. मी एकादशी दिवशी एक गोष्ट सॅक्रिफाईस करते, म्हणजे मला भात खूप आवडतं, तर मी भात नाही खात. आणि बरेच जण म्हणतात एकादशीला भात खायचा पण नसतो, तर मी तेवढी गोष्ट एक पाळते. पण कधी उपवास वगैरे मी मोस्टली नाही धरत. बऱ्याच जणांनी म्हटल्यावर मी काल धरलेला होता, पण तो पण अयोग्य रीतीनं केला गेला, त्यामुळं तो शेवटपर्यंत नाही धरता आला. का तर व्यवस्थित आपण जर सकाळपासून भरपूर पाणी, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स असतात, फळं असतात, दूध असतं, हे सगळं घेऊन जर आपण उपवास केला ना तर तो अगदी व्यवस्थित होतो आहे. आपल्या शरीराला पण त्रास होत नाही. तर उपवास करताना ना ह्या गोष्टी खरंच लक्षात घेतल्या पाहिजेत. मला तर असं वाटते उपवासा दिवशी हेल्दी खाणं असलं पाहिजे. जे तेलकट नसेल अशा गोष्टी आपण आपल्याकडून खाल्ल्या गेल्या पाहिजेत आणि तर तो उपवास अगदी आपल्या शरीराला आणि मनाला छान प्रकारे हे ठेवतोय, प्रसन्न ठेवतोय आणि त्याच्यामुळं मग उपासना पण त्या दिवशी चांगली घडते आणि भजन, नामस्मरण ह्या गोष्टी व्यवस्थित घडतात. तर तुमचा उपवास कसा काय झाला मला सांगा. माझं तर एवढी सेवा म्हणावी अशी झाली नाही, मी तुम्हाला खरं सांगते. आणि तर तुमचा कसा उपवास झाला ते पण मला सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.